खेळपट्टीवरती उभं राहणं, रायझिंग स्टार पिरंगुट संघासाठी धावा बनवणं हे अत्यंत गरजेचं खरं तर होतं. परंतु मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर तो 2 षटकार खेळून बाद झालाय. नवीन फलंदाज संघाचा मजबूत कणा, मजबूत भिंत म्हणून खरं तर ओळखला जाणार खेळाडू मंगेश बलकवडे. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू मैदानामध्ये फ्लाय स्लिपचा फिल्डर च्या डोक्यावरतून चेंडू झालाय डीप थर्ड मॅन मध्ये, सीमारेषेच्या बाहेर. मंगेशच्या बॅट मधून चौकार. परत एकदा यावेळेस मंगेश बलकवडे स्टँड अँड डिलिव्हर. पॉइंटचा फिल्डरच्या डोक्यावरून डीप पॉइंट मध्ये चेंडू सीमा पार. 4 रन्स. तुझा मोरक्या 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 माझा मोरक्या मोरक्या एक गडी बाद 20 धावा. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान यावेळेस देखील मैदानामध्ये श्रवण पवळेच्या बॅट मधून अगदीच गोल फिरून 360 डिग्री अँगल न मैदानाच्या आतमध्ये चेंडू खेळून काढलाय आणि पाठवलाय थेट लॉंग स्टॉप मध्ये, सीमारेषेच्या बाहेर चौकार. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार मैदानामध्ये स्पर्शने खेळले. 2 चौकार मंगेशच्या बॅटमधून आले. एक चेंडू डॉट. एका चेंडूवर निश्चितच विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते मैदानाच्या आतमध्ये. साठी तिसऱ्या पंचांची मागणी.
ऑनफिल्ड डिसिजन पंच आपल्याला घ्यावा लागणार आहे निश्चितच. मैदानाच्या आतमध्ये ऑनफिल्ड डिसिजन कळवा सर. टेक्निकल इश्यू आहे, तांत्रिक अडचण. या ठिकाणी सर्वांसाठी सूचना आहे, ज्यांच्या कोणाच्या गाड्या पलीकडच्या बलिगाडा घाटाजवळ आहेत, जेसीबी समोर ज्या काही गाड्या आहेत, विनंती आहे त्या गाड्या आपण तिथून काढायच्या आहेत. तिथला रस्ता त्या ठिकाणी होणार आहे. प्रत्येकदा यावेळेचा चेंडू कट केलाय, पॉइंटचा फिल्डर. क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. सुरेख पद्धतीने चेंडू अडवलाय मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल येते आणि या सिंगल बरोबरच मैदानामध्ये 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 21 चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत आणि या 21 चेंडूंमध्ये मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी जर पाहिलं तर बनवायच्या आहेत त्या 45 धावा. दरम्यान यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये. यावेळेस देखील बरीचशी चर्चा चेंडूची सुरू आहे. पुन्हा एकदा 2 धावा मैदानाच्या आतमध्ये मिळत आहेत. सिंगल डबल वरती भर. पहिल्या 2 बॉल वरती जर आपण पाहिलं मैदानामध्ये 2 चौकार आले, तदनंतर 2 चौकारानंतर मैदानामध्ये एक सिंगल, तदनंतर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पहिल्या डावामध्ये काय फलंदाजी भूषण सुतार या खेळाडूकडून झाली. शंकर सुतार यांनी देखील पहिल्या मॅच मध्ये आपले इरादे स्पष्ट केले. यावेळेस मंगेश वलकवडेच्या स्लॉट मध्ये चेंडू फेकून दिलाय पलीकडच्या पार्किंग प्लॉटच्या अगदी बाहेर. षटकार. थँक्यू. रन. 37 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 19 चेंडू मैदानावर शिल्लक. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर पराग सुतारकेल यांच्यावरती केलेलं आक्रमण. मैदानाच्या आतमध्ये मंगेश वलकवडे जबरदस्त प्रहार करताना पाहायला मिळालाय. 2 ओव्हर मध्ये तब्बल 41 धावा बनवल्यात. 3 षटकांमध्ये अजूनही 33 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. डीजे प्रणित. थँक्यू. 41 धावा आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडू जिंकण्यासाठी
33 धावा. आर्यन गोलंदाजीच्या मार्कवर तयार. यावेळेस मैदानाच्या मध्ये पहिला चेंडू आपण पाहतोय. लाईन अगदी जर पाहिली तर सुधारित होती. तर 7 किमसे कडून झालेली चूक. मंगेश बलकवडे जरूर स्ट्राईक ठेवून घेण्याचा प्रयत्न करत होता, परंतु जरूर त्या ठिकाणी दुसरी धाव मैदानामध्ये मिळाली. एका धावेला अनन्यसाधारण असं महत्व जे त्या क्रिकेटच्या खेळामध्ये असतं. 43 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. दरम्यान यावेळेस श्रवण पवळे बिग 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 हिट, परंतु डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये पराग सुतार इज द मॅन. टिपला गेलाय लाजबाब झेल फलंदाज बाद. Jazz in the mix. Jazz in the mix. Jazz. Jazz. Ash. 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 स्वतःच्या धुंदीत जगतो या रॉयल बघतो या. पुन्हा एकदा फ्लोअरलेनचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर जर आपण पाहिलं तर अथर्व पवळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक सिंगल धाव चेंडूवरती येईल. शेवटचे 15 चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये 30 धावा. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा जो रिक्वायर्ड 100 आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये दफुलकावरती 2 गडी बाद 44 धावा आहेत. या सामन्यानंतर प्री क्वार्टर फायनल नंबर 1 ची लढत आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान यावेळेसचा चेंडू मात्र डीप मध्ये कव्हर्सला खेळून काढलाय. प्रणय चेंडूच्या मागे येतोय, चेंडूला अडवतोय, फेकतोय, तोपर्यंत घेतल्या जातील पुन्हा एकदा 2 धावा. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ कासारसाई यांच्या माध्यमातून केले गेलेलं एक दर्जेदार आयोजन नियोजन. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नेरेच्या या भव्य क्रीडांगणावरती कासारसाई करंडक 2024 ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. आणि या स्पर्धेतील 5वा दिवस जो आपण पाहतोय 2 गडी बाद 46 धावा. या 5व्या दिवसामध्ये पुन्हा एकदा मुळशी तालुक्यातील 6 तगडे ताकदवर संघ अगदीच आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये मैदानाच्या आतमध्ये दिल्ली नियोजित वेळेमध्ये पहिला सामना सुरू झाला. समीकरणाकडे घेऊन जाईल. 13 चेंडू 28 धाव्यांची गरज. हो, 13 बॉल 28 चा सामना. इथे मंगेश बलकवडेच्या बॅट मधून परत एकदा एक आक्रमक फटका. गेंद गई तारामंडल में सीमारेषेच्या बाहेर षटकार.
गोलंदाज तयार. परत एकदा जय. यावेळेस क्रीजचा पुरेपूर वापर. ऑफ स्टंपला शफल होत मैदानाच्या आतमध्ये लॉफ्टेड फटका जो स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढलाय. एक धाव या चेंडूवरती येते. शेवटचे 11 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे हा संघ जर आपण पाहिला तर आजच्या दिवसातील ए ग्रुप मधून पॉइंट टेबल मध्ये टॉपर आहे. 2 सामने खेळले, 2ही जिंकलेले आहेत. ए ग्रुप मध्ये दुसऱ्या स्थानावरती बहुजन स्पोर्ट क्लब हा संघ आहे. सध्याच्या स्थितीला बी ग्रुपची जर आपण पडताळणी केली तर मानदेवी क्रिकेट क्लब मान संघ 3 गुण घेत पहिल्या स्थानावरती आहे. दुसऱ्या स्थानावरती मैदानामध्ये राजेश स्टार पिरंगुट हा संघ आहे. सामना टाय झाला होता त्यामुळे पिरंगुट संघाच्या नावावरती देखील 1 गुण आहे. या सामन्यावरती निश्चित होणार या 2 संघांपैकी कुठला संघ प्री क्वार्टर फायनल खेळणार. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये परत एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स चौकार. सत्तावन्न धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अखेरचे 10 बॉल 17 धावांची गरज. 10 चेंडू आणि 17 धावा. मंगेश बलकवडे स्ट्रायकर एंडला. जय सुतार आपण पाहतोय मागच्या मॅच मध्ये अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करत होते. 6 चेंडू 7 चा सामना. 1 चेंडू 1 वरती आणला. दरम्यान इथे फेकी खराब, फेकी अस्ताव्यस्त आणि मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पुन्हा एकदा या चेंडूवरती येत आहेत. हे 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा दोपलक पुढे जाईल. 59 धावा. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 15 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये जी आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस मंगेश बलकवडे हाय अँड हँडसम. व्हाट अ मॅजिकल शॉट. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. सिक्सर. 6 रन. थँक्यू. वैयक्तिक 12 चेंडू आणि 40 धाव्यांची एक दिमागदार खेळी मंगेश बलकवडे करतायत पुन्हा एकदा. यावेळेस देखील फुल टॉस बॉल ऑन साइडला स्लॉग स्वीप. बिग हिट. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा षटकार. थँक्यू. 7 चेंडू आणि 3 धावेंची गरज. मंगेशला 50 पूर्ण करण्यासाठी 4 धाव बनवायच्यात. जिंकण्यासाठी 3 बनवायच्यात. पाहूया या चेंडूवरती काय होणार. 7 चेंडू आणि 3 13 चेंडू 46 धाव्यांवरती मंगेश बलकवडे खेळतोय. हे मैदान आणि मंगेश बलकवडे एक अतूट प्रेम कहाणी खऱ्या अर्थानं या सीझनला आपण पाहिली. व्हेरी करंडक ही स्पर्धा गाजवणारा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला मंगेश परत एकदा स्ट्रायकर एंडला आहे. 7 चेंडू 3 50 साठी 4 धावेंची गरज आहे. 1 धाव तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मैदानामध्ये चेंडू निसटलाय आणि लेग बाईच्या स्वरूपात इथे चौकार येतोय.